मुंबईमध्ये सुद्धा पाऊस आहे आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि गेल्या 24 तासांमध्ये मुंबईमधली जर आकडेवारी पाहिली तर 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरेल असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे आजचा दिवसही पावसात जाणार आहे आणि उद्यापासून पावसाचा जोर थोडा कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये। खरं तर या महिन्यामध्ये पाऊस थांबतो, मात्र अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे। थांबून विश्रांतीनंतर पाऊस येतोय। काय नेमके मुंबईतल्या पावसासंदर्भातले अपडेट्स आहेत? अनुपमा, खरं तर पावसाचं हे अस्मानी संकट मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांवरती कोसळताना पाहायला मिळतंय। मुंबईचा जर आपण विचार केला, मुंबई, ठाणे, कोकण आणि MMR रिजनमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून खूप मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली। तोच जो पावसाचा जोर आहे तो आजही कायम राहण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आलाय। IMD अर्थात हवामान खात्याने जी माहिती दिली त्यानुसार सोमवार म्हणजे आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय। मी सध्या दादर चौपाटी परिसरात आहे आणि दादरमध्ये सुद्धा जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासून पावसाचा जी उसंत पावसाने घेतली होती ती पुन्हा एकदा पाऊस वेलकम झालाय। पावसाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे। उधाण आपण जर पाहिलं तर समुद्राला मोठ्या प्रमाणात आले, लाटा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात समुद्रावरती आदळताना पाहायला मिळत आहेत। एकंदर जर आपण पाहायला गेलं तर वाऱ्याचा वेग सुद्धा कालपासून खऱ्या अर्थानं वाढला होता, तो आजही त्याच पद्धतीनं कायम आहे। समुद्राला देखील उधाण आलंय। जर आपण हवामानाचा अंदाज पाहिला, एकंदर पावसाचा जर आपण अंदाज पाहिला तर आज अतिमुसळधार आणि उद्या मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस आहे। हा पाऊस 2 दिवस पुढे चालू राहील आणि 1 ऑक्टोबरच्या आसपास हा पाऊस उसंत घेईल आणि त्यानंतर मात्र पावसा पूर्णतः विश्रांत येईल अशा प्रकारचा एक अंदाज सुद्धा हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। काल रात्रीपासून हा जो पाऊस पडतोय त्याचा निश्चितच मोठा परिणाम मुंबईवरती होताना पाहायला मिळतोय। काही प्रमाणात थोड्या बहुत प्रमाणात रेल्वे वाहतूक असेल किंवा यावरती हा परिणाम जाणवतो, मात्र कुठलाही मेजर यामुळे नुकसान किंवा यामुळे मेजर कुठलीही अडचण मुंबईमध्ये निर्माण झालेली नाहीये। सध्या मुंबई आणि उपनगराच्या या भागामध्ये पावसानं थोड्याफार प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी सुद्धा आज दिवसभरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल अशी एक माहिती हवामान खात्याकडनं देण्यात आली आहे। त्यामुळे दिवसभरात आणि खरं तर पुढील 2 दिवस मुंबईमध्ये पावसाचा रुख कसा असेल यावर मुंबईतलं जनजीवन खऱ्या अर्थानं अवलंबून असेल। अनुपमा, धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।